याच्यामध्ये मुलं मुली जखमी होतात, त्याच्याचबरोबर प्रतिकारशक्ती आपण जर बघितली तर या मुलांची कमी होते आणि याच्यातच स्पर्धा करत असताना चिखलामध्ये पळत असताना सुद्धा बऱ्याच काही अडचणी येतात। काही ठिकाणी सुख ग्राउंड आहे, काही ठिकाणी चिखलाचं ग्राउंड आहे, त्यामुळे परफॉर्मन्समध्ये सुद्धा भिन्नता येते। त्यामुळे काही होतकरू मुलामुलींवर अडचण नाही तर त्यांच्यावर अन्याय होण्याची परिस्थिती आत्ताच्या काळामध्ये आलेली आहे। त्यामुळे या बाबतीत सरकारने योग्य असा निर्णय घ्या आणि असं सांगण्यात पण आलं होतं की जर खूप पाऊस झाला तर आम्ही अशी भरती घेणार नाही, ग्राउंडचं योग्य इन्स्पेक्शन करून योग्य असं ग्राउंड असेल तरच आम्ही परीक्षा घेऊ, पण हे सरकार त्या बाबतीत दुर्लक्ष करते असं कुठेतरी दिसतंय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। उद्यापासून अजित पवार यांचा दौरा राज्यभर सुरू होत आहे। गुलाबी वादळ जे आहे ते राज्यभर आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, आता शेवटी त्यांचा जो पक्ष आहे त्यांनी जे 200 कोटी रुपये देऊन एजन्सी घेतलेली आहे त्या एजन्सीने जे काही डायलॉग डिझाईन केले असतील, सोशल मीडिया पोस्ट डिझाईन केले असतील, नाहीतर जो काही यात्रा डिझाईन केलेली आहे त्या पद्धतीनेच तसं यात्रा चालू आहे। पण एजन्सीने केलं म्हणून आपण जर करत असेल पण मग सामान्य लोकांना आपण दुर्लक्ष करत असेल तर हे योग्य नसतं। त्यामुळे कितीही मोठी एजन्सी कुठल्याही पक्षाने लावली तर शेवटी सामान्य लोकांना काय पाहिजे हे कुठेतरी सरकारने जाणून घेतलं पाहिजे, नेत्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि महायुतीतला कुठलाही नेता या बाबतीत लक्ष देत नाही। त्यामुळे लोकच यांना योग्य असं उत्तर तिथं देतील असा आम्हाला विश्वास आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव आहे, परंतु अजितदादांच्या यात्रेमध्ये मात्र माझी लाडकी बहीण योजना हे आम्ही आधीच सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री साहेब बोलत असताना मुख्यमंत्री लाडली बहीण योजना असं म्हणतात, दादा माझी लाडली बहीण योजना म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब या योजनेचं नावसुद्धा घेत नाहीत। त्यामुळे या तिन्ही पक्षामध्ये काय चाललं आहे कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत असेल की ही जी योजना घाईघाईने आणलेली आहे त्याचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार नाही आणि कदाचित अनेक अडचणी येत्या काळामध्ये येऊ शकतील म्हणून ते त्या बाबतीतलं नाव घेत नाही। पण या सरकारमध्ये ही जी योजना आणली आहे याच्यामध्ये खूप काही त्रुटी आहेत, ते येत्या काळामध्ये महाविकास आघाडी नक्कीच त्या त्रुटी काढून टाकेल आणि योग्य अशी योजना आणेल, त्याच्यात व्याप्तीसुद्धा या योजनेची वाढवली जाईल। पण या सरकारमध्ये आता लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना, लाडकी खुर्ची योजना आणि लाडका सुपारीबाज नेता असं कुठेतरी योजना या सरकारने आणलेली अनेक वेळा आता आपल्याला दिसायला लागले आहे। त्यामुळे प्रचार आता फक्त सुरू झालेला आहे। सत्तेत असणारे लोक कशा प्रकारे मतं विभागली जातील याचा प्रयत्न करतील हे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। अशी फक्त चर्चा आहे, त्याच्यामध्ये कुणीही कुठलाही अधिकारी नव्हता। महाराष्ट्राच्या हिताची, आरक्षणाची, शेतकऱ्याच्या हिताचे काही महत्त्वाच्या गोष्टी तिथं चर्चेत आलेल्या आहेत आणि या बाबतीत स्पष्टीकरण आदरणीय पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः देऊ शकतात। त्यामुळे उगाच हवेतल्या चर्चेवर आपण विश्वास किती ठेवायचा याचाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे। शेवटी त्या तालुक्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे असतील त्यांना तिथं क्लेम करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने तिथे असणारे तालुका अध्यक्ष आम्हाला हे सीट मिळावं अशी विनंती त्यांच्या पक्षप्रमुखांना ते करत आहेत। शेवटी निर्णय घेणारे पक्षप्रमुख असतात, त्यामुळे पक्षप्रमुख जो कुठला निर्णय घेतील तो मलाही मान्य असेल आणि त्यांनाही मान्य असेल। त्यामुळे या विषयाला कुणीही जर राजकीय स्वरूप देत असतील मग त्यांचं कदाचित राजकारणातला अनुभव कमी आहे असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।